नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क पेपर झालेला आहे तुमचा. त्याचा सेट स्कोर कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो? आतापर्यंत झालेले सगळे एबीपीचे पेपर किंवा टीसीसी पेपर त्याचा जो कट ऑफ आहे साधारणतः किती मार्कापर्यंत लागतो? आणि हा पेपर तुमचा शिपाई भरतीचा, लक्षात ठेवा. हा तुमचा क्लासचा, क्लास 2 चा, ठीक आहे. हा काय पेपर होता? तुमचा पेपर होता शिपाई लेवलचा, गट ड चा पेपर होता. ठीक आहे. तर या गट ड चं साधारणतः आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये जे कट ऑफ लागले ते आणि तुमचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा पेपर नेमका कसा होता तो पॅटर्न सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या. तर याच प्रकारचे व्हिडिओ त्यासोबत येणाऱ्या सगळ्या भरतीचे विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर बघा, एकंदरीत जर पाहिलं असेल तुमचं सुरुवातीला 30 मिनिटं तुम्हाला इंग्रजीसाठी दिले होते. इंग्रजी झाल्याच्या नंतर मग तुमची मराठी सुरू होत होती 30 मिनिटाच्या नंतर. नंतर तुमचं जीएस सुरू होत होतं 30 मिनिटं झाल्याच्या नंतर आणि मग तुम्हाला गणित बुद्धिमत्ता. हा तुमचा असा पेपर पॅटर्न टोटल होता. ठीक आहे. 25-25 प्रश्न, 30-30 मिनिटाचा, प्रत्येक 25 मिनिटाला कालावधी होता. ठीक आहे. हे मिनिट आहे 30 मिनिट. असं एकंदरीत तुमचे 100 प्रश्न तुम्हाला दिलेले होते. किती? 100 प्रश्न. आता जर पाहिलं असेल तुमचा कट ऑफ साधारणतः किती मार्कापर्यंत लागू शकतो? तर बघा, मराठी या मराठीला अवरेज 100%. ठीक आहे. म्हणजे साधारणतः तुमचे 25 जे प्रश्न आहेत मराठीला, तर आउट ऑफ 25 चे 25 मार्क अनेक मुलाला येऊ शकतात. रेशो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात 100% आहे मराठीचा. त्याच्यानंतर इंग्लिशचा जर विचार केला तर इथं 10%. ठीक आहे. 10% पासून रेशो सुरू होतो. 20%, 30%. म्हणजे साधारणतः या 25 प्रश्नापैकी इथं मुलांना किती मार्क पडते हे सांगणं कठीण आहे. घेतोय मी, ते घेणार आहे सगळं, काळजी करू नका. त्यानंतर जीएसचा जर विचार केला, जीएसचा आपण विश्लेषण बघा ते पण घेतलेलं आहे. तर जीएस ला टोटल तुमचे 25 जे प्रश्न आहेत, या 25 प्रश्नापैकी साधारणतः 20 प्लस मध्ये प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षित आहे. 100% 20 प्रश्न तुम्हाला येणं अपेक्षितच आहे. त्यासोबत गणित बुद्धिमत्ता बघा, गणित काही ज्या काही शिफ्ट आहेत त्या शिफ्टला गणिताची लेवल थोडीशी वेगळी आहे, काही शिफ्टला वेगळी आहे. त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार यात काही शंका नाहीये. परंतु गणिताच्या सुद्धा 25 जे प्रश्न आहेत तुम्हाला, या 25 पैकी साधारणतः एक तुम्हाला 20 ते 22 बघा, 20 ते 22 एवढे मार्क येणं अपेक्षित आहे. मग तुमचं जे कट ऑफ आहे कशावरून ठरणार आहे? आता तुम्ही म्हणता ना फायनल मार्क आम्हाला आन्सर की आली, मार्क आले, मग आमचं नॉर्मलायझेशन होणार की नाही? तर तुमचं नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. हो. तर मग आताचे जे मार्क आहे साधारणतः इथं मराठीला तुम्हाला आउट ऑफ मार्क धरून 25 पैकी 25, कारण मराठीचं तुम्ही पाहिलं असेल, एक तुम्हाला पॅसेज दिला होता मराठीला, 5 मार्क तुम्हाला पॅसेजला होते. वाक्य सिक्वेन्स लावा, त्याला 5 प्रश्न तुम्हाला होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठीचे काही लिंगावरती प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत, काही समानार्थी शब्द आहेत, काही विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणजे एकंदरीत मराठीचे 25 जे प्रश्न आहेत हे इझी लेवलचे प्रश्न आहेत. त्यात एखादा जर ठीक आहे खूप हार्ड असेल तर एखादा आहे 24 मार्क. परंतु धरायला तुमच्या कट ऑफ मध्ये 25 पैकी 25 तुम्हाला मार्क येणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये इथं 25 पैकी जर पाहिलं असेल तर पॅसेज जो आहे, या पॅसेजचे 5 प्रश्न. ठीक आहे. 5 पैकी आपण 4 धरू, हरकत नाही, 4 मार्क येतील तुम्हाला. त्याच्यानंतर पॅराजंबल नावाचा प्रकार. ठीक आहे. वाक्य सिक्वेन्स नुसार लावा, तर त्या ठिकाणी आपण 2 मार्क धरू. मग वाक्य दिलेलं आहे त्यातला कुठला शब्द त्या वाक्याशी समानार्थी आहे, विरुद्धार्थी याच्यासोबत लावलेले आहे. म्हणजे साधारणतः या 25 पैकी कमीत कमी एक 15 प्लस मार्क येणं अपेक्षित आहे. कमीत कमी 15 प्लस. बघा, कमीत कमी हा शब्द प्रयोग करतोय इंग्रजीला. आणि जीएस काही जणांना इथं आउट ऑफ मार्क येऊ शकतात का? तर नाही. जीएस ला आउट ऑफ कुणालाच येणार नाहीयेत. सोपा लेवल होती, पण काही प्रश्न किचकट होते. म्हणजे साधारणतः इथं 23 ते 22 या रेंजमध्ये जीएस चे प्रश्न आहेत. गणितात सुद्धा तीच हालत आहे. काय? पेपर तुमचा गट ड चा पेपर आहे. काही शिफ्टला गणित सोपं आहे, काही शिफ्टला अवघड आहे. अनेक मुलांचं म्हणणं आहे की नंतर पेपर आमचा थोडंसं लेवल आहे ते हार्ड झालं होतं. ठीक आहे. तर गणिताचे साधारणतः एक तुम्हाला 21 ते 23 च्या रेंजमध्ये मार्क येणं अपेक्षित आहे. मार्क म्हणजे तुमचे प्रश्न 25 पैकी येणं अपेक्षित आहे. आता याचा आपण एक काढू बघा. 25 प्रश्न तुम्हाला मराठीचे 25 पैकी 25च धरावे लागतील कट ऑफ मध्ये. ठीक आहे. ओपनचा कट ऑफ सांगतो आपण. इंग्रजीचे आपण 15च धरू. ठीक आहे. 15 तुमच्या आले, कारण इथे निगेटिव्ह सिस्टीम नाही बरं का. निगेटिव्ह असतं तर मग पुन्हा परिणाम झाला असता.
त्यानंतर जीएस ची आपण एक साधारणतः एक 22-23 पर्यंत धरू. ठीक आहे, एक 22 मार्क धरू आणि गणिताचे 21 ते 23 मध्ये साधारणतः काही जरा 21-23 पर्यंत, कारण गणित सोपं होतं. काही 3-4 किंवा 5 प्रश्न समजा इकडे तिकडे होऊ शकतात. मग याची जर बेरीज केली बघा, 5 5 10, 10 हे 5 15 ला 5 हातचा आला 1, हे 2 आणि 1 3, 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8, साधारणतः एक 85 प्रश्न तुमचे करेक्ट येणं अपेक्षित आहे. बघ किती प्रश्न, 85 प्रश्न तुमचे करेक्ट येणं अपेक्षित आहे. कितीपैकी, 100 पैकी. या 100 प्रश्नापैकी एखादा म्हणत असेल तर माझा एक प्रश्न राहिला, माझे 2 राहिले, 3 राहिले, मला वेळच नाही मिळाला. त्यांनी सेक्शन दिलं होतं बघा. मराठीला तर वेळ मिळून मुलांनी प्रश्न लिहिले, इंग्रजीला खूप मोठ्या प्रमाणात वेळ मिळाला, जीएस ला सुद्धा वेळ. फक्त इथं काही मुलांना वेळ नाही. इथं गणित बुद्धिमत्तामध्ये काही सिटिंग अरेंजमेंटचे गणित होते, ते मुलांना डबल डबल करायला लागले. काही कॅल्क्युलेशनचे गणित होते, काही नफा तोट्याचे होते, प्रॉफिट लॉसचे काही होते. ठीक आहे, काही ट्रेनवर होते, काही शेकडेवारी गणित होते, थोडेसे किचकट टाईप मध्ये होते. आणि बुद्धिमत्तेत सुद्धा 1-2 प्रश्न जे 4-4 मार्का होते ते थोडे वेळ खाऊ होते. त्यामुळे इथं अनेक मुलांना वेळ नाही, पण ज्याची प्रॅक्टिस आहे त्यांना वेळ मिळालाय. म्हणजे साधारणतः जर विचार केलं, एखादा ओपनचा मुलगा आहे तर त्याचा या नोंदणी आणि मुद्रांक शुल्काला सेफ स्कोर ज्याला म्हणतात, की शक्यतो तुमचा रिझल्ट येऊ शकतो, हे 100 पैकी एक 85 प्लस मध्ये, 100 पैकी 85 प्लस मध्ये ज्यांना मार्क असतील. आता अनेक जणांचं म्हणणं असेल की माझं इंग्लिशला आपण 15च प्रश्न धरले, 15च करेक्ट धरलेत. ठीक आहे, ज्याचं इंग्रजी चांगलं आहे त्याला चांगले मार्क पडतील. जीएस ला सुद्धा तर 85 प्लस मध्ये ज्या ज्या मुलांना आहे, 85 आहेत किंवा 85 प्लस मध्ये मार्क करेक्ट आहे 100 प्रश्नापैकी 85, तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात. आता इथं नॉर्मलायझेशन होणार का तुमचं बघा, इथं हे जे आहे तुमचं नॉर्मलायझेशन इथं होणार का, तर हो, नॉर्मलायझेशन इथं होणार आहे. कारण हा तुमचा पेपर 1 जुलै पासून शक्यतो सुरुवात होती. 1 जुलै ते 8 जुलै पर्यंत तुमचा पेपर होता आणि प्रत्येक दिवशी एक 3 शिफ्ट मध्ये होता पेपर हा. किती शिफ्ट मध्ये, 1 जुलैला 3 शिफ्ट, म्हणजे साधारणतः 24 प्लस मध्ये शिफ्ट मध्ये हा पेपर होता. मग काहीला मराठी सोपं आलं, काहीला इंग्लिश सोपं आलं, काहीला जीएस, काहीला गणित, काहीला मराठी अवघड आलं, काहीला इंग्लिश अवघड आलं, काहीला जीएस अवघड आलं, काहीला गणित अवघड आलं. अशामुळे तुमच्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन होणार आणि नॉर्मलायझेशन झालं तर सध्याच्याला तुमचं विदाउट नॉर्मलायझेशन 85 हा जो स्कोर आहे, किती 85, हा स्कोर सध्याच्याला सेफ आहे. मग अनेकाचं म्हणणं असलं 80 मार्क आहेत, तुम्ही नॉर्मलायझेशन मध्ये पाहिलं असेल 70 वाला सुद्धा पोस्टला आहे, 80 वाला सुद्धा पोस्टला आहे, 85 वाला सुद्धा घरी आहे. हे कशाचं आहे, ते नॉर्मलायझेशन. पण शक्यतो सगळ्या टीसीएस आयच्या ज्या काय प्रश्न झाले आतापर्यंत एक्झाम झाल्यात, त्यामध्ये ज्या मुलाला 100 पैकी साधारणतः 85 किंवा 85 प्लस मध्ये मार्क आहे, तर ते मुलं ह्या तुमच्या रिझल्ट मध्ये रेस मध्ये आहे. त्यामुळे शक्यतो हा तुमचा सेफ स्कोर असू शकतो, नाही तर असणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल, यात काही शंका नाही, काही प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून मांडा. आणि त्याचसोबत 1 जानेवारी पासून बघा, 1 जानेवारी कधी, 1 जानेवारी ते जून पर्यंत, 1 जानेवारी पासून 30 जून पर्यंत आपण जे काय चालू घडामोडी घेतली होतं, तर जीएस चे साधारणतः 4 ते 5 प्रश्न या चालू घडामोडीवर आहे. ऑनलाईन टाईप 1 जानेवारी ते 30 जून पर्यंत. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका भरती आहे, डोंबिवली मनपा भरती आहे आणि सगळा 150 दिवसात जो कार्यक्रम पुन्हा 1.5 लाख भरती जी आहे होणार. त्यामुळे चालू घडामोडी महत्वाचं मोस्ट रिझल्ट मध्ये भाग असतो त्याचा. त्यामुळे ती पण आपलं श्री अकॅडमीचं ऍप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तिथे जाऊन ते डाउनलोड करून घ्या. स्वतःचं रजिस्ट्रेशन करा, टेस्ट सिरीज नावाच्या फोल्डर मध्ये जा, तिथे तुम्हाला ही चालू घडामोडीची टेस्ट सिरीज मिळून जाईल. ठीक आहे, थांबतो. शक्यतो हा तुमचा काय म्हणायचं असेल की 80 सेफ स्कोर नाही का, तर असू शकतो. ठीक आहे, 80 हा जो स्कोर आहे हा सुद्धा तुमचा सेफ स्कोर आहे बरं का, असं नाही की नसणार आहे. आता कास्ट वाईज काहीच म्हणणं नाही, मी एससी कास्ट मध्ये आहे, एसटी कास्ट मध्ये आहे, मग माझं कसं, तर बघा तुमची कास्ट कुठली आहे. मी तुम्हाला ओपनचं सांगितलं, साधारणतः ओपनची तुमची कास्ट असेल तर त्या ओपनच्या कास्ट मध्ये शक्यतो तुमचे जे मार्क आहेत तर एवढे मार्क अपेक्षित ओपन मध्ये आहात तुम्ही. ठीक आहे, सध्याच्या घडीला तुम्हाला 85 प्रश्न तुमचे बरोबर येणं अपेक्षित आहे ओपन वाल्या मुलांना. ठीक आहे,
त्याच्यामध्ये मग तुमची कास्ट आहे. ठीक आहे. मग काही एससी कास्ट मध्ये आहेत. ठीक आहे. काही एसटी कास्ट मध्ये आहेत. काही ओबीसी मध्ये आहेत. ठीक आहे. एनटी मध्ये आहेत. व्हीजे मध्ये आहेत. एनटीए, बीए, सीए, एनटीडीए आहे. ठीक आहे. काही एसबीसी मध्ये आहे. काही एससीबीसी मध्ये आहेत. काही ईडब्ल्यूएस मध्ये आहे. ठीक आहे. फक्त तुमचं जे कट ऑफ आहे शक्यतो एससी, एसटी, ठीक आहे, ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस सुद्धा यांच्या लेवलला, एसटीच्या लेवलला लागू शकतो, कारण संख्या कमी आहे. जो काय मराठा समाज आहे हा सगळा एससीबीसी मध्ये गेलेला आहे, त्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये जास्त संख्या नाही आता, त्यामुळे ईडब्ल्यूएस कमी लागेल. एससीचं मेरिट आहे ते थोडं कमी लागेल, एसटीचं त्यापेक्षा कमी लागेल. ठीक आहे. ओबीसी वाल्यांचं थोडं एससीबीसी पेक्षा कमी लागतं, आणि मग एससीबीसी असेल, ओपन असेल, एनटी वाले असतील, यांचं सेमच लागतं. ओपनचं असं लागतं तसं एनटी वाल्याचं लागतं, तसंच एसीबीसी वाल्यांचं सुद्धा लागतं. महिला असतील तर थोडासा फरक त्यांना पडतो, बाकी काही नाही. ठीक आहे. थांबतोय. आणि यानंतर तुमची जी काय मुंबई महानगरपालिका भरती फॉर्म भरला असेल तर रेग्युलर तुमचे लेक्चर उद्यापासून होणार आहे. ठीक आहे. थांबतोय.